देहू हे फक्त एक गाव नाही. इथे चालताना जमीन नाही, भक्ती चालते. ही आहे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीच्या पवित्र काठावर वसलेलं देहू गाव वारकरी संप्रदायाचं हृदय म्हणून ओळखलं जातं. इथल्या मातीतच संत तुकाराम महाराजांनी जन्म घेतला आणि अभंगांच्या रूपात भक्तीचं अमृत जगभर पसरवलं. देहूजवळचा भंडाऱ्याचा डोंगर, जिथे तुकाराम महाराज बसून अभंगांची रचना करत, हा डोंगर आजही भाविकांचा श्रद्धास्थान आहे. इंद्रायणी नदीत निंदकांनी अभंग बुडवले, पण संत तुकाराम महाराजांच्या आत्मिक शक्तीमुळे तेच अभंग पाण्यावर तरंगत वर आले. जगाला कळालं, हा संत साधा नाही, विठ्ठलाचा दास आहे. देहूमधील गाथा मंदिर अत्यंत भव्य आहे. संगमरवरी दगडांवर कोरलेले तुकाराम महाराजांचे अभंग भक्तांना आजही भक्तिरसात भिजवतात. दरवर्षी आषाढ महिन्यात देहू येथून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते. लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या नादावर एकाच आवाजात उच्चार करतात, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. देहू म्हणजे भक्ती, साधेपणा, त्याग आणि विठ्ठलावरचा अढळ विश्वास. ही भूमी केवळ पवित्र नाही, ही वारकऱ्यांच्या हृदयाची धडधड आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.